विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रूथ टेबल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघणार आहोत. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट जे दोन स्टेटमेंटपासून बनतो कनेक्टिव्ह यूज करून, जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला पण ट्रूथ व्हॅल्यू असते. बरोबर. समजा दोन सिंपल स्टेटमेंट अँडने जॉईन केले तर एक कंपाऊंड स्टेटमेंट मिळणार आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे, कशावरनं आहे, कशावरनं ओळखायचं. तर आपण आता मागच बघितलं की द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट इज डिपेंड अपॉन the truth value of its simple statement and the connective use in that compound statement. या तिघांवर असते. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ सिम्पल स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे ते, आणि जो काही तुम्ही कनेक्टिव्ह वापरणार आहे त्याच्यावर हे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असते. हे 4 टेबल आहेत. हे 4 टेबल तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला संपूर्ण लॉजिकचे सगळे न्यूमेरिकल सहज सॉल्व करता येतील. 4च टेबल आहे. थोडी आयडिया लक्षात ठेवा, सहज लक्षात राहतील. बघा आता ट्रूथ टेबल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमधला पहिला ट्रूथ टेबल आहे कंजंक्शनचा, म्हणजे अँडचा. कोणाचा आहे? कंजंक्शन. त्याला आपण अँड पण म्हणतो. बरोबर का. मग आता लेट पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट म्हणूया किंवा कंपोनंट ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट म्हणूया, सब स्टेटमेंट म्हणता येतं कंपाऊंड स्टेटमेंटचे. मग हे दोन स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. जॉईन बाय कंजंक्शन. कशाने जोडले आपण? ते अँडने जोडले. जोडा. देन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज. आता पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते ते लक्षात घ्या. आपण किती स्टेटमेंट घेतले? 2, पी आणि क्यू. समजा मी घेतलेला पी नावाचा स्टेटमेंट आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, ॲझ्युम दॅट. आणि क्यू आहे त्याची पण ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. हे दोन स्टेटमेंट मी जॉईन केले अँडने तर एक कंपाऊंड स्टेटमेंट मिळेल. आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ती याच्यावर डिपेंड असते. म्हणून जेव्हा दोघांची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते तेव्हा त्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू पण काय असते? ट्रू असते. पक्क लक्षात ठेवा. पण समजा पीची व्हॅल्यू ट्रू आहे पण हा दुसरा स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय मिळते? फॉल्स. परत पहिला स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणजे पी, दुसरा स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे फॉल्स आणि ट्रू. कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? फॉल्स. दोघंही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? फॉल्स. हे तुम्हाला लॉजिकली आता लक्षात ठेवावं लागणार आहे. थोडक्यात अँडमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही स्टेटमेंट जेव्हा ट्रू असतात तेव्हाच कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? ट्रू. अदरवाईज बाकीच्यांच्या व्हॅल्यू काय असतात? फॉल्स. हे फक्त पक्क लक्षात ठेवा. बाकीचे न्यूमेरिकल तुम्हाला सहज येतील. आता एक्झाम्पल दिलं आहे मी सोडवून दिलेलं आहे ते. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. पहिलं स्टेटमेंट काय घेतलं आपण? 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. ॲक्च्युली 2 + 3 = 5 होतात, पण इथे म्हटलेलं आहे 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. याला म्हटलं मी फर्स्ट स्टेटमेंट. काय म्हटलं याला मी? फर्स्ट स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट कशाने दाखवलं आपण? पीने. इट इज डिनोटेड बाय पी. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स. कारण ॲक्च्युली 5च होतं पण आपण नॉट इक्वल टू लिहिलेलं आहे. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. फॉल्स म्हटली आहे ना. दुसरं स्टेटमेंट काय? कशाने जोडलं आपण? ते अँडने जोडलं. कशाने जोडलं? अँडने. दुसरे स्टेटमेंट काय? 2 × 3 इज लेस दॅन 5. त्याला क्यू नाव दिलं. 2 × 3 लेस दॅन 5. 2 आणि 3चा प्रॉडक्ट हा 5पेक्षा लहान आहे असं आपण दाखवलं. इथे दाखवलं आहे. आता ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे 2 × 3 6 होतात, तो ग्रेटर दॅन 5 असतो. बरोबर ना. 5पेक्षा मोठा, पण इथे लहान दाखवला आहे. म्हणजे हे पण स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, आणि जोडलं कशाने? अँडने. आता बघा, पी आणि क्यू कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केले? अँडने. मग सिम्बॉलिक फॉर्म काय आला आहे? पी अँड क्यू या टाईपमध्ये आला. मग पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. क्यूची पण किती आहे? फॉल्स आहे. फॉल्स आणि फॉल्स कशाने जोडले? फॉल्सने. मग आता बघा इकडे दिसतं टेबलमध्ये बघा, पी फॉल्स आहे, दिसतो ना. पी फॉल्स दिसतो का तुम्हाला? दिसतोय. क्यू काय दिसतो? फॉल्स. आणि फॉल्स आणि फॉल्स कशाने जोडले? पी आणि क्यू. पी आणि क्यूची व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू फॉल्स, क्यूची व्हॅल्यू फॉल्स, अँडने जोडले तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? फॉल्सच मिळाली. याचा अर्थ एफ अँड एफ किती मिळालं तुम्हाला? एफ. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंटची, हा जो स्टेटमेंट आहे ना एवढा मोठा, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? फॉल्स. अशा प्रकारे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करावे लागतील. आलं लक्षात. आता आपण पुढचं कंपाऊंड स्टेटमेंट बघूया. ते डिसजंक्शनचा टेबल आहे. कोणता टेबल आहे तो? डिसजंक्शनचा. म्हणजे दोन स्टेटमेंट कशाने जोडले आपण? ऑरने. कशाने जोडले आपण? ऑरने. जोडूया आपण. इथं मी आयत्या व्हॅल्यू दिलेलं आहे तर इथे आपण लिहूया.
व्हेन टू स्टेटमेंट जॉईन बाय ऑर व्हॉट आर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ देअर कंपाऊंड स्टेटमेंट, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे, त्यानुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. व्हेन पी आणि क्यू बोथ स्टेटमेंट आर ट्रू, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू. व्हेन पी इज ट्रू, क्यू इज फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू. When P is false, Q is true, truth value of compound statement is true. But when both are false, then the truth value of compound statement is false. आता याच्यामध्ये फरक काय बघा, इथे फक्त एकच ट्रू आहे, इथे एकच फॉल्स आहे. तुम्ही लॉजिक लक्षात जमलिंग करू नका, लॉजिकली ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. अँडमध्ये एकच ट्रू असतो, ऑरमध्ये एकच फॉल्स असतो, पक्क लक्षात ठेवा, काही अडचण येणार नाही तुम्हाला लोकांना. समजलं आहे? बरं, हा टेबल पाठ करून ठेवा. आता पहिल्या स्टेटमेंटला इथे मी नाव देतो पी. पी सांगा काय आहे, पी इज डिनोट फॉर 2 + 3 = 5. याची ट्रूथ व्हॅल्यू सांगून टाका. 2 + 3 5 येतोच, त्यामुळे हे ट्रू आहे, म्हणजेच टी. बरोबर का? क्यू बोला, √2 + √5 = √5. होतच नाही आहे ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे इथं, फॉल्स येणार आहे. काय येणार आहे, फॉल्स. बरं, कशाने जोडले हे, ऑरने. म्हणजे पी आणि क्यू कशाने जोडले, कोणत्या कनेक्टने जोडले, ऑरने. मग या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता आपण ट्रूथ व्हॅल्यूचा फॉर्म लिहूया. पहिला ट्रू आहे, दुसरा फॉल्स आहे, जोडला ऑरने. पहिला ट्रू आहे ना, दुसरा फॉल्स आहे, जोडला ऑरने. मग आता इथे टेबलमध्ये बघा, पहिला ट्रू इथे दिसतो, दुसरा फॉल्स. ट्रू आणि फॉल्स जोडला ऑरने, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रू. म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला, ट्रू. काय मिळणार आहे, ट्रू. समजलं? अशा प्रकारचे न्यूमेरिकल तुम्हाला आता पुढं सॉल्व कराव्या लागतील. थर्ड बघा, इम्प्लिकेशन. थर्डचं काय आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन आता आपण हा टेबल बघू, नंतर एक्झाम्पल सॉल्व करूया. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं पण ट्रू आहे. पी इम्प्लाइज क्यू, तेव्हा दोन स्टेटमेंट इम्प्लाइजनी इफ देननी जॉईन करतो. इम्प्लिकेशन म्हणजे काय, इफ देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू. जेव्हा ट्रू असतो पहिला, दुसरा फॉल्स असतो, तेव्हा मात्र फॉल्स. हा लक्षात ठेवा, TF असतो. बाकीचे सगळे ट्रू असतात. FT ट्रू, FF ट्रू. लक्षात राहील आता. बघा, याच्यामध्ये एक ट्रू आहे, बाकीचे फॉल्स. याच्यामध्ये एकच फॉल्स आहे, याच्यातही एकच फॉल्स आहे, TFच्या ठिकाणी. या ठिकाणी FFच्या ठिकाणी फॉल्स आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण. बघा, इफ आणि देनने जॉईन केलं, म्हणजेच काय, ॲरोने जॉईन केलं आपण हे दोन स्टेटमेंट. पहिला कोण आहे, 4 इज ॲन ऑड नंबर. P, 4 इज ॲन ऑड नंबर. मला सांगा, 4 ऑड नंबर आहे का नाही, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स. Q, 3 / 6, 3 / 6. 3ने 6ला भाग जातो का, ऑब्वियसली इट इज डिव्हिजिबल बाय 3. 6 इज डिव्हिजिबल बाय 3. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, 2. बरं, P आणि Q इफ देनने जॉईन केलेला आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय मिळाला तुम्हाला, P इम्प्लाइज Q. P आणि Q इफ देनने जॉईन केलेला आहे. मग Pची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे सांगा, Pची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, Qची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. मग सांगा बरं, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे. पहिला ट्रू आणि दुसरा, पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू. पहिला फॉल्स इथे दिसतोय ना, दुसरा ट्रू इथे दिसतो. पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय दिसते इथे, ट्रू. फायनली याची ट्रूथ व्हॅल्यू किती आली, ट्रू. लक्षात आलं आहे? बरं, आता पुढचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनमध्ये आता लक्षात घ्या, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पण म्हणतो, आलं लक्षात. बरं, दोन्ही स्टेटमेंट जेव्हा ट्रू असतात तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती असते, ट्रू. एक ट्रू असेल, दुसरा फॉल्स असेल तरी फॉल्स. एक फॉल्स असेल, दुसरा ट्रू असेल तरी फॉल्स. आणि दोघंही जेव्हा फॉल्स असतील तेव्हा तो ट्रू असतो. हे लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवावं लागणार आहे. आता आपण दोन स्टेटमेंट कशाने जोडलेले आहेत, इफ अँड ओनली इफ दिसतोय ना, म्हणजे डबल एरो आला. -2 इज लेस दॅन -1. P, -2 इज लेस दॅन -1. -2 हा -1पेक्षा स्मॉल आहे का, हो. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. बोला, Q, आय आहे ना, हा
आय म्हणजे इमॅजिनरी नंबर, आय म्हणतो आपण त्याला इमॅजिनरी नंबर. आय इज रिअल नंबर. अरे त्याला आपण आत्ताच म्हटलं इमॅजिनरी नंबर आहे, तो रिअल नंबर आहे का? नाही. कॉम्प्लेक्समध्ये आय वापरतात म्हणजे त्यांचं म्हणणं रिअल नंबर आहे ते फॉल्स आहे. आणि ते कशाने जोडलं आपण? इफ अँड ओनली इफने. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू. ट्रूथ व्हॅल्यू बघूया. पी सांगतोय ट्रू, डबल इम्प्लाइज क्यू सांगतो फॉल्स. ट्रू, फॉल्स, फायनल व्हॅल्यू किती आहे? फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंटची, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आली तुमची? फॉल्स आली. ट्रूथ व्हॅल्यू किती आली तुमची? फॉल्स आली. आलं लक्षात? पहिला ट्रू आहे, दुसरा फॉल्स आहे, डबल इम्प्लाइजने जोडले. पहिला ट्रू, डबल इम्प्लाइज फॉल्स, पहिला ट्रू, डबल इम्प्लाइज फॉल्स. त्याची ट्रूथ व्हॅल्यू येते त्या कंपाऊंड स्टेटमेंटची, या संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आली? मग तुमची फॉल्स आली. लक्षात आलं आहे? हे टेबल आहे, हे टेबल तुम्हाला पक्के लक्षात ठेवावे लागतील. आलं लक्षात? आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉईंटमध्ये निगेशन आहे. बघा निगेशन, निगेशन निगेशन लक्षात ठेवायचं आहे. निगेशनमध्ये हा सिम्बॉल वापरतात निगेशनमध्ये. आता एक बरं, निगेशनमध्ये एकच स्टेटमेंट देतात. बघा, फॉर निगेशन वी यूज ओनली वन स्टेटमेंट. एकच स्टेटमेंट असतं. जर पी नावाचं एकच स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन पी असं दाखवतात. आलं लक्षात? या सिम्बॉलने. पी नावाचं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय मिळणार आहे? फॉल्स. पी नावाचं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय मिळणार आहे? ट्रू. आलं लक्षात? हे आता एखादं एक्झाम्पल घेऊया. 2 इज ऑड नंबर. ट्रूथ व्हॅल्यू विचारली नाही, फक्त ऑड नंबर विचारला. मग मला एक सांगा आता, याला काय म्हटलं मी? पी. पी काय आहे? 2 इज ऑड नंबर. आणि मग निगेशन पी काय येणार आहे? बघा इथे लक्ष द्या. आता निगेशन लिहिताना काय करायचं? ऑल्सो यूज नॉट ॲट ॲप्रोप्रिएट प्लेस. या स्टेटमेंटमध्ये नॉट हा शब्द कुठेतरी योग्य ठिकाणी लिहायचा, म्हणजे निगेशन तयार होतं. मग मी कसं लिहिणार? 2 इज नॉट ऑड नंबर. ऑड नंबर. समजलं आहे? 2 इज नॉट ऑड नंबर. कधी कधी नॉट दिलेला असतो, निगेशन करताना तो नॉट काढून टाकायचा असतो. समजा असं असतं, पी इज इक्वल टू 2 इज नॉट ॲन ऑड नंबर, तर निगेशन पी काय आलं असतं? 2 इज ऑड नंबर. नॉट असेल तर काढून टाका, नसेल तर घ्या, त्याला निगेशन म्हणतात. आता लक्ष द्या. अँड अदर वर्ड्स ऑल्सो यूज फॉर. अँडसाठी कोणते कोणते शब्द वापरतात इथं दिलं आहे. अँडसाठी बट वापरतात, येट, दो, स्टील, मोर ओव्हर, इन्स्पाईट ऑफ, व्हाईल, नायदर नॉर. बऱ्याच वेळा अँड हा शब्द वापरत नाही. आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं, बट आलं होतं, त्या ठिकाणी आपण अँडचे रूल वापरले. बट आलं तरी अँडचा रूल, एट आलं तरी अँडचा रूल, दो आलं तरी अँडचा रूल, स्टील, मोर ओव्हर, इन्स्पाईट ऑफ, व्हाईल, नायदर नॉर आलं तरी अँडचे रूलच वापरायचे. लक्षात? फक्त नायदर नॉरमध्ये निगेशन घेऊन अँड वापरायचा. कधी कधी ऑरच्या ठिकाणी आयदर ऑर दिलेलं असतं, आयदर ऑर आलं तरी ऑरचेच रूल वापरायचे. कधी कधी पी इम्प्लाइज क्यू म्हणतो ना आपण याला, पी इम्प्लाइज क्यूच्या ठिकाणी वेगळं सेंटेन्स दिलेलं असतं. उदाहरणार्थ, पी इज सफिशियंट फॉर क्यू असं जरी म्हटलं तरी समजायचं तो पी इम्प्लाइज क्यूच आहे. कधी कधी असं असतं दिलेलं, क्यू इज नेसेसरी फॉर पी, समजायचं इट इज अ पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू तर आपण नेहमीच वापरतो. कधी कधी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये पी ओनली इफ क्यू असं सांगितलेलं असतं, दिलेलं असतं सेंटेन्स. तुम्ही म्हणाल सर असं वाक्य कधी आलंच नाही, आपण आहे पी ओनली इफ क्यूचा अर्थच पी इम्प्लाइज क्यू होतं, किंवा क्यू फॉलोज फ्रॉम पी असं जरी आलं तरी समजायचं पी इम्प्लाइज क्यूज आहे. म्हणजे वेगवेगळे डिफरंट इक्विव्हॅलंट फॉर्म आहे. आता पी इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू पण आहे. इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ कोणाचा आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू. पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये आपण याला डबल इम्प्लाइज म्हणतो. आणि लक्षात, बाय कंडिशनल. कधी कधी असंही सेंटेन्स येतं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये, इम्प्लाइज अँड इम्प्लाइज बाय, नाही का? मगाशी एक इफ अँड ओनली इफ लिहिलेलं होतं. इफ अँड ओनली इफच लिहितील असं नाही आहे, हे पण लिहितील इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय, किंवा इफ अँड ओनली इफच्या बदल्यात नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन असं पण आलेलं असतं.
जरी आलं तरी समजायचं ते इफ अँड ओनली इफच आहे, डबल इम्प्लाइजच आहे. आलं लक्षात. मग ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मग ही संपूर्ण थेअरी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण 1.1 पहिले 2 क्वेश्चन तर झालेलेच आहे. उरलेल्या क्वेश्चनसाठीची नेसेसरी असलेली थेअरी आपण बघितलेली आहे. आता आपण या जेवढी थेअरी बघितली त्याच्यावर डिपेंडेंट काही न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. ते तुम्ही बघायचे आहेत. लक्षात. ते आपण सुरू करूया. एखादा 2 घेऊया आताच. नाही, 1 मिनिट. न्यूमेरिकल सॉल्व करायच्या आधी आपल्याकडे अजून 1-2 पॉईंट आहेत, ते लक्षात घ्या. न्यूमेरिकल सुरू करायच्या आधी आपल्याकडे 2 पॉईंट आहेत, ते आपण बघूया. 8 नंबरचा पॉईंट आहे, इफ 3 स्टेटमेंट्स आर गिवन. बघा, PQ 2 स्टेटमेंट आतापर्यंत बघितले होते आपण. बघितले होते ना. कधी कधी 3 स्टेटमेंट पण येतात. 3 स्टेटमेंट आले तर काय? 3 स्टेटमेंट आले तर त्या नंबर ऑफ रोज. बघा आता याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहे मोजा. नंबर ऑफ रोज बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहे. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि फोर्थ रो. जेव्हा 2 स्टेटमेंट असतात तेव्हा त्यांच्या रो किती बनतात? 4. पण जेव्हा 3 स्टेटमेंट असतात तेव्हा त्यांच्या रो किती बनतील? जेव्हा 3 स्टेटमेंट दिलेले असतात तेव्हा त्यांच्या रो किती बनतात? 2⁻³ = 8 एवढ्या रो बनतील. किती रो बनतील? 2⁻³ म्हणजे थोडक्यात जेवढे स्टेटमेंट तेवढ्या रो बनतात. 2⁻³ तेवढे स्टेटमेंट. 2⁻n 2⁻4 असेल तर 16 वगैरे वगैरे असा नंबर ऑफ रोज बनतात. हे उत्तर लक्षात ठेवा. आता आपल्याकडे किती आहे सांगा? 3 स्टेटमेंट आहे. 3 स्टेटमेंटसाठी आपल्याकडे 8 रो लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे 3 स्टेटमेंट दिलेले असतात. 3पेक्षा जास्त टेबल काढायची गरज पडत नाही. मग हा टेबल कसा? 8 लाईनी कशा लिहायच्या? आयडिया सांगतो. बघा, Pमध्ये पहिल्यांदा 4T लिहून टाकायचे, नंतर 4F लिहून टाकायचे. लिहिलेत का? 4T 4F. Q आला. Qमध्ये 2T 2F 2T 2F. Rमध्ये TF परत TF TF TF. झाल्या 8 लाईनी. दीज आर द 8 रोज. बाकीचे रूल तुम्हाला माहिती आहे, अँड ऑर वगैरे काय असतील ते. पण नंबर ऑफ लाईन्स किती झाले इथे? 8. मेन 3 स्टेटमेंट आर गिवन, देअर आर 8 रोज. आलं लक्षात. आणि आता आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहोत तो आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हा पॉईंट मात्र आपण या पिरियडमध्ये बघणार नाही आहे, तो आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत.